नमस्कार, मी सी ए रोहन सरला रमाकांत पिंगळे. माझ्या सी ए रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुरुवात करूया आपल्या मेडिटेशन व्हिडिओ आणि चिंतन डे 144ला. हाताच्या मुद्रा अशा, डोळे बंद करायचे आहेत, सरळ ताठ बसायचं आहे, पाठीचा कणा एकदम सरळ, चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि सर्वात प्रथम आपल्या आईवडिलांना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला जन्म दिल्यापासून आज तागायत आमच्यासाठी तुम्ही जे काही केलं, जे काही करत आहात आणि पुढेही जे काही करणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपल्या गुरूंना, गुरुबंधूंना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला आजपर्यंत तुम्ही जे काही शिकवलं, जे काही शिकवत आहात आणि पुढेही जे काही शिकवणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. धरणी माता, आकाश, अग्नी, वारा, पाणी आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टीला मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आम्हाला मिळत असलेल्या 2 वेळेच्या पोटभर अन्नासाठी आणि त्या प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. माझ्यामध्ये सतत सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार येत आहेत. मी ते आकर्षित करीत आहे. मी आनंदी आहे, सुखी आहे, निरोगी आहे, यशस्वी आहे. मी सर्वांचा सन्मान करतो. मी ब्रह्म आहे. मी त्या चैतन्यमय ऊर्जेचा अंश आहे. मला सर्व शक्य आहे. मी सर्वांना सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार देऊ शकत आहे, कारण यामध्ये मला पूर्ण युनिवर्स अविरत मदत करत आहे आणि त्यासाठी या पूर्ण युनिवर्सचे मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि आता आपण ओंकार ध्यानाला सुरुवात करूया. आणि आता आपण थोडा वेळ भ्रामरी प्राणायाम करायचा आहे. दोन्ही अंगठ्यांनी कान बंद करायचे आहेत आणि ओंकार ध्यान करायचं आहे.
आणि आता आपण 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान करायचं आहे. चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि जे काही विचार येत असेल त्यांना येऊ द्या, त्यांना अडवण्याचा प्रयत्न करू नका. सुरुवात करूया 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि आता आपण समर्थ रामदास रचित काही मनाचे श्लोक म्हणूया. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मूळारंभ तो निर्गुणांचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमू पंतानंत या राघवाचा मना सज्जना भक्तिपंथेची जावे तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे जनी निंदते सर्व सोडोनि द्यावे जनी वंदते सर्व भावे करावे प्रभाते मणी राम चिंतित जावा पुढे वैखरी राम आधी वदावा सदाचार हा थोर सांडू नये तो जनी तो चितो मानवी धन्य होतो. जय जय रघुवीर समर्थ. सावकाश डोळे उघडायचे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल सबका मंगल होवे रे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल सबका मंगल होवे रे. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. धरणी मातेला नमस्कार करायचा आहे. थँक्यू सो मच फॉर गिविंग मी सच अ काइंड ऑफ वंडरफुल लाईफ टू लाईव्ह. खूप खूप आभारी आहे असं सुंदर आयुष्य जगणं दिल्याबद्दल. मनापासून आभारी आहे. ट्रुली ब्लेस्ड, ट्रुली ग्रेटफुल फ्रॉम माय बॉटम ऑफ द हार्ट. हृदयापासून धन्यवाद. आणि आजचा आपला चिंतनाचा विषय आहे मनाला लावून घेऊ नका. येस,
आपण बऱ्याचदा आपलं आयुष्य जगत असताना लहान लहान क्षुल्लक गोष्टींचा आपण स्वतः त्रास करून घेतो, कारण का आपण ते आपल्या मनाला लावून घेतो. तुम्ही स्वतः अनुभवलं असेल की कोण काही आपल्याला बोललं, कोणी काही कमेंट केली किंवा कोणी काही आपल्याला प्रतिक्रिया दिली, काही टीकात्मक थोडंफार कोणी बोललं, तर आपण ते स्वतःला नकारात्मक पद्धतीने लावून घेतो. मी तर म्हणेन नकारात्मक पद्धतीने लावून घेण्यापेक्षा त्यातूनच काहीतरी सकारात्मक घ्या आणि ते त्याच्यामुळे काहीतरी त्याचा चांगला उपयोग तुम्हाला झाला पाहिजे. त्या कुठल्याही गोष्टीचा, जे तुम्हाला कोणी काही बोललं असेल, काही कमेंट पास केली असेल, काही टीकात्मक बोललं असेल किंवा अजून काही बरंच तुम्हाला ज्याच्याने तुमच्या भावना दुखावल्या गेल्या असेल किंवा तुम्ही ते स्वतःला लावून घेतलं असेल, तर त्याऐवजी ते लावून न घेता त्यातून सकारात्मक असं घेऊन मग तुम्ही त्याला सामोरं जा. आणि तुम्हाला म्हणण्यापेक्षा मी बोलले मी हे स्वतः अनुभवतो आहे, मीही त्याच्यातून प्रयत्न करतो आहे की बऱ्याच अशा गोष्टी होऊन जातात की अजूनही आपण त्याच्यावरती मग ते लावून घेणं असू दे, राग व्यक्त करणं असू दे, आपण खूप याच्यामध्ये ह्या गोष्टीतून आपण शिकतो आहे मी सुद्धा. त्यामुळे हळूहळू आपल्याला प्रयत्न करायचा आहे, याच्यावर चिंतन करायचं आहे की कसं आपल्याला बदलता येईल, कसं आपल्याला आपल्या मनाला स्थिर करता येईल, कसं शांत ठेवता येईल, कसं शांत करता येईल. तर ह्या महत्त्वाचा विषय आहे आणि आपल्याला प्रयत्न करायचा आहे की कुठली गोष्ट लावून घ्यायची नाही आहे. ठीक आहे, प्रत्येकाला आपलं मत असतं, ते व्यक्त करत असतो. आपण कसं घेतो ना त्याच्यावर सर्व अवलंबून असतं आणि म्हणूनच आपल्याला घ्यायचं आहे ते सकारात्मक दृष्टीने आपल्याला ते घ्यायचं आहे. तर नक्की याच्यावर चिंतन करा, मनाला कुठलीही गोष्ट लावून घेऊ नका. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.